दरम्यान मनसे 3 तारखेच्या अल्टिमेटमवर ठाम असल्याचं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे। 2 दिवसात या संदर्भात औपचारिकपणे पत्रकार परिषद घेऊनही मनसेची पुढच्या कार्यक्रमांची निश्चिती जाहीर केली जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे। खरं तर मनसेने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय समोर आले। त्यातीलच एक निर्णय म्हणजे नाशिकच्या आयुक्तांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। तशा पद्धतीचे कागदपत्र सादर करावे लागतील, परवानग्या घ्याव्या लागतील। कशा पद्धतीने बघता याकडे? मुळात असं आहे की ज्या प्रकारचा अध्यादेश नाशिकच्या आयुक्तांनी काढलाय किंवा राज्य सरकारचा काय जो अध्यादेश निघतोय, या सगळ्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जो विधी विभाग आहे तो विधी विभाग या सगळ्या अध्यादेशांचा अभ्यास करतोय आणि येणाऱ्या 1-2 दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे काय निर्णय आहेत, वेगवेगळ्या उच्च न्यायालयांच्या या संदर्भात काय निर्णय आहे, शासन काय सांगतंय, मुंबई पोलीस ॲक्टमध्ये पोलिसांना खरोखर अशा प्रकारची परवानगी देण्याचा अधिकार आहे का, या सगळ्यावर भाष्य करण्यासाठी एक पत्रकार परिषद 1-2 दिवसात आमचा विधी विभाग घेईल आणि या संदर्भातली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका ते जाहीर करतील। विषय राहिला 3 तारखेच्या अल्टिमेटमचा। 3 तारखेचा जो अल्टिमेटम आहे त्या अल्टिमेटमवर आम्ही ठाम आहोत। भोंगे हे उतरलेच पाहिजेत, नाहीतर त्याच्यासमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा लावला जाईल। ही जी सन्माननीय राजसाहेबांनी भूमिका मांडली आहे त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत। जर सरकारने त्याप्रमाणे केलं नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय उरणार नाही। खरं तर अल्टिमेटम जरी दिलेलं असलं आणि आज ज्या पद्धतीने आयुक्तांनी निर्णय घेतलेला आहे तो बघता गृह विभाग यामध्ये तोडगा काढू शकेल का? आणि 365 दिवस जर अशा पद्धतीने भोंग्यांना परमिशन दिली तर कुठेतरी सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते का? मला असं वाटतं राज्य सरकारला कायदा सुव्यवस्था अबाधित राखायची आहे की नाही राखायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे। जर राखायची असेल तर त्या संदर्भातला त्यांनी निर्णय केला पाहिजे। नरोवा कुंजरवा अशी भूमिका घेऊन चालणार नाही सरकारला। सरकारला जे कायदा म्हणतो त्या कायद्यानुसार भूमिका घ्यावी लागेल, कायद्यानुसार मार्गदर्शक तत्त्व आणावी लागेल। नरोवा कुंजरवा भूमिका घेऊन चालणार नाही। आपण बघतोय की आम्ही आमची भूमिका स्पष्ट केल्याने त्यावर आम्ही ठाम राहणार आहोत असं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सुस्मिता बदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। दरम्यान या सगळ्या विषयावरती विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काय म्हटले पाहूया। साहेबांची किंवा हिंदू धर्मीयांची जी भावना आहे त्या भावनेची कदर करत सुप्रीम कोर्टाचा जर त्या ठिकाणी आदेशाची अंमलबजावणी तंतोतंत केली आणि वेगळ्या काही ट्रीटमेंट किंवा वेगळे नियम जर त्या ठिकाणी भोंग्यांसाठी लागू केले नाहीत आणि दोन्ही जर धर्मियांसाठी समान जर नियम असतील तर मला वाटतं अशी आवश्यकता पडणार नाही। कारण शेवटी उद्देश आहे तो सफल होत असेल तर त्या ठिकाणी आंदोलनाची आवश्यकता पडणार नाही। धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे। राज्यामध्ये उत्तराखंड असेल, उत्तर प्रदेशमध्ये असेल, दिल्लीमध्ये असेल, जिथं स्वतः देशाचे प्रधानमंत्री बसतात त्या दिल्लीमध्ये सुद्धा ती घटना कशी झाली, कसं त्यांच्याच लोकांनी गोटे मारून कशा पद्धतीचं ते वातावरण चिघळवलं त्याचे व्हिडिओ पुढे आले। या पद्धतीचा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातही झाला, पण महाराष्ट्राच्या सक्षम सरकारने हा तेढ निर्माण होऊ दिला नाही। पण आमचं काँग्रेसचं आता भूमिका स्पष्ट आहे की अशा तेढ निर्माण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करून शासन झालं पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे।